नाशिकमध्ये रस्त्यावरील खड्ड्यांवरून शिवसेना युबीटी आक्रमक. बिटको चौक ते जेल रोड रस्त्याची दुरावस्था. शिवसेना युबीटीने रस्त्यावर मांडला ठिय्या. नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान. प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडून पाहणी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवण्याचा प्रयत्न करू. प्रताप पाटील चिखलीकर यांचं आश्वासन. अमरावतीमध्ये तिवसा इथं महिला शेतकऱ्यांचा बैलपोळा. यशोमती ठाकूर यांच्याकडून बैलपोळ्याचं आयोजन. बैलपोळ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्यांकडे वेधलं लक्ष. जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आघाडीचं सरकार येणार. राहुल गांधींनी व्यक्त केला विश्वास. पुण्यात मराठा आंदोलकांचा काँग्रेस भवनात गोंधळ. ओबीसी मधून आरक्षण देण्याची नाना पटोलेंकडे मागणी. भंडारा जिल्ह्यामध्ये 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू. मुसळधार पावसामुळे बागायती शेतीचंही नुकसान. पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे यांच्या स्वागताला तुतारीचा निनाद. स्वागताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पूजा खेडकर प्रकरणात मोठा खुलासा. पूजा खेडकरचं दिव्यांग प्रमाणपत्र बनावटच. प्रमाणपत्र बोगस असल्याची दिल्ली पोलिसांची कोर्टात माहिती. हिंदू जनजागृती रॅलीमध्ये प्रक्षोभक वक्तव्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल. भिवंडीच्या भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. वर्ध्यात महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा. राष्ट्रवादी एसपी पक्षातही विधानसभा उमेदवारीसाठी रस्सीखेच. गणपती बाप्पाच्या आगमनासाठी जळगावची बाजारपेठ सजली. कच्चा माल महागल्यानं मखरेच्या किमती 20% वाढल्या. गणेशोत्सवासाठी रायगड पोलीस सज्ज. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर देणार जागता पहारा. माणगावमध्ये एसटी बस स्थानकाची स्वतंत्र व्यवस्था. नाशिकमध्ये होर्डिंग वॉर रंगू नये यासाठी राजकीय होर्डिंग मंडळाबाहेर न लावण्याचा निर्णय. पोलीस प्रशासन आणि गणपती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय. कुडाळ रेल्वे स्थानक सुशोभीकरण कार्यक्रमासाठी आलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांची पोलिसांसोबत बाचाबाची. निलेश राणेंनी मध्यस्थी करत पदाधिकाऱ्यांना केलं शांत. धुळ्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का. राष्ट्रवादीचे सरचिटणीस इर्शाद जहागीरदार यांचा पक्षाला रामराम. इर्शाद जहागीरदारांचा शेकडो कार्यकर्त्यांचा सपामध्ये प्रवेश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.